आता कराड सांगलीला उपचारासाठी जाण्याची गरज नाही. हे सर्व मिळणार एकाच छताखाली धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल खरसुंडीमध्ये. 25 वर्षे विश्वासपूर्ण सेवेचे एकमेव ठिकाण. हॉस्पिटलमध्ये उपलब्ध सुविधा, अद्ययावत ऑपरेशन थिएटर, प्रसूती कक्ष, नॉर्मल डिलिव्हरी, ECG सेंटर, स्त्रीरोग चिकित्सा उपचार, फॅमिली प्लॅनिंग ऑपरेशन, वंध्यत्व उपचार व मार्गदर्शन, डिजिटल एक्स-रे, रक्तातील साखर तपासणी मशीन, लहान मुलांचे लसीकरण, नेब्युलायझर मशीन, मेडिकल व ॲम्ब्युलन्सची सोय, पॅथॉलॉजी लॅबोरेटरी सोय, स्पेशालिस्ट डॉक्टर्स, अनुभवी नर्स, ब्रदर्स व स्टाफ. आमचा पत्ता खरसुंडी, भिवघाट रोड, खरसुंडी. नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. या दोघी महिला दुसऱ्या तिसऱ्या कुणी नसून मायलेकी आहेत. यातील मुलीच्या नावावर गॅस कनेक्शन आहे. 1 महिन्यापासून यांची फरफट सुरू आहे, परंतु गॅस एजन्सीवाले यांना थांगपत्ता लागू देत नाहीयेत. मागील 10 दिवसांपूर्वी त्या महिला गॅस एजन्सीमध्ये जाऊन KYC केली, परंतु गॅस एजन्सीवाल्याने त्याच वेळेला मोबाईल नंबर चेक करायला हवा होता, तो केला नाही. परंतु निष्क्रिय कामगार यांनी असं काही पाहिलंच नाही आणि त्यांच्या कनेक्शनला पूर्वीचा असणारा मोबाईल नंबर हा बंद अवस्थेतील नंबर आहे. परंतु KYC करतेवेळी गॅस एजन्सीच्या कामगारांनी मोबाईल नंबरची चौकशी केली नाही आणि आता गॅस बुकिंग कसा करायचा हा प्रश्न पडला. 15 दिवस झाले गॅस मिळवण्यासाठी या मायलेकींची धडपड सुरू आहे, परंतु याची दयामया गॅस एजन्सीवाल्यांना आली नाही. अखेर आज त्यांचा सुरू असणारा मोबाईल नंबर गॅस एजन्सीवाल्यांची संपर्क साधून देण्यात आला आहे. एजन्सीवाले तो नंबर कनेक्शनला जॉईन करतील, त्यानंतर त्यांना गॅस मिळेल. नंतर शासन तर म्हणते चुलीवर स्वयंपाक करू नका, धुरामुळे अनेक रोग होतात. मग आता ह्या मायलेकींना रोग होणार की नाही याचा शासनाने विचार करायला हवा. तर त्या महिला एखाद्या शिकलेल्या व्यक्तीकडे जाऊन गॅस बुकिंग करणार, त्यानंतर त्यांना 8 दिवसांनी गॅस मिळणार. अशी अडाणी आणि वयोवृद्ध महिलांच्यासाठी गॅस एजन्सीची सेवा आहे. गॅस एजन्सीवाल्यांनी अशी जर सेवा दिली तर अशा वयोवृद्ध, त्यांना कुणाचा आधार नाही, अशा महिला उपाशीपोटी मरणार की नाही असा गंभीर प्रश्न आहे. परंतु गॅस एजन्सीवाल्याचे यात काही नुकसान नाही ना, कारण सिलेंडर खपतोय, त्यांनी नाही घेतला तर दुसरा कोणीतरी घेतोय, बुकिंग होते, त्यांचा व्यवसाय सुरूच आहे. परंतु अशा वयोवृद्ध महिलांची दयामाया यायला हवी होती. परंतु अलीकडच्या काळामध्ये माणुसकी जिवंत राहिली नाही, हे यावरून स्पष्टच दिसून येते. ब्युरो रिपोर्ट, 7 स्टार न्यूज.